चा आम्ही स्वाभिमानी हिंदू आहोत असं म्हणण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. राहुल गांधींनी शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेमध्ये जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हा शब्द तुमच्या तोंडात का आला नाही? किंवा गर्व से कहो हम हिंदू आहे या घोषणा त्या सभेमध्ये का झाल्या नाही? ज्या शिवतीर्थावर लाखोच्या संख्येने शिवसैनिक भगवे झेंडे हातात घेऊन यायचे ते भगवे झेंडे कुठे गेले? आणि ते ग्राउंड हे शिवसेनेचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 4 ते 5 मिनिटं भाषण का करावं लागलं? जेव्हा तुम्ही हिंदुत्वाची कास सोडलेलीच आहे, हिंदुत्वाला महत्व देत नाही, काँग्रेस बरोबर आणि राष्ट्रवादी बरोबर गेल्यामुळे आता त्याचा जो विसर पडलाय, मग त्याची आता ही अशा प्रकारे भांडवल करण्याची गरज काय? जर एक नारा जर तुम्ही जर दिला असता त्या राहुल गांधी समोर, गर्व से कहो हम हिंदू आहे, तर खऱ्या अर्थानं तुमच्यात असलेलं हिंदुत्व हे जनतेला दिसलं असतं. म्हणून आता कुणी ऑब्जेक्शन घेतलं म्हणून त्याच्यावर पत्रकार परिषद घेणं आणि आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं दाखवणं हा खरा तर जोक झालेला आहे. लोकांना ही पचनी पडत नाहीये. तुम्ही केलेली ही सुद्धा एक जुमलेबाजी आहे आणि हे जुमलेबाजीचं राजकारण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणून त्यांनी आज जे काही प्रेसमध्ये सांगितलं की आम्ही काढणार नाही, आम्ही काही करणार नाही, हीच गोष्ट तुम्ही जर तुमच्या सहकारी पक्षाला विचारली की आम्ही ह्या लाईनवर चालणार आहोत, तर ते सुद्धा तुम्हाला हेच उत्तर देतील की हमको ये शब्द चलेगा नहीं. म्हणून आता तुमची गोची जी झालेली आहे ते महाराष्ट्र पाहतोय. शिवसेना प्रमुखांचे विचार गाडण्याचं जे काम तुम्ही केलंय, त्यामुळं आता तुम्हाला हिंदूचा आम्ही स्वाभिमानी हिंदू आहोत असं म्हणण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. चंद्रकांत खैरे असं म्हणतात की संभाजीनगर आणि मराठवाडा हा गद्दारांना क्षमा करत नाही, माफी करत नाही, तो त्यांना पाडतो. निश्चित आहे, मराठवाडा हा गद्दारांना क्षमा करत नाही. ज्या शिवसेना प्रमुखांनी या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार सर्वांच्या मनोमन रुजवलेत, त्यांच्याबरोबर ज्यांनी गद्दारी केलेली, जे काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलेत, त्या गद्दारांना इथं माफी नाही. म्हणून आता चंद्रकांत खैरे असो का त्यांचे सहकारी असो, हे भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी शिवसेना प्रमुखाचे जो विचार रुजवेल, जो त्यांच्या विचाराबरोबर राहील, ती शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे साहेबांचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतील. एक गद्दारी केली नसती, एकनिष्ठ राहिली असते तर आज ते अजून मोठे झाले असते असं देखील ते टोळाला घेऊन येते. ते कदाचित उद्धव ठाकरे साहेबांना उद्देशून त्यांनी बोललं असावं. कारण की जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेले नसते तर भविष्यामध्ये शिवसेना पक्ष हा मोठा झाला असता, ना उठाव झाला असता, ना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वाद झाला असता. आज जी शकलं पडलेली हे तुमच्या चुकीच्या धोरणामुळे पडलेली. बाळासाहेबांचे विचार आज सिल्वर ओकला ज्यांनी विकलेत त्यांच्यामुळे ही झालेला खूट आहे आणि ही आता सर्वसामान्य माणसाच्या लक्षात आलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.